गरुड पुराण अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय सद्गुरु कर्पूर गौरा, अनन्य भक्तांच्या माहेरा, चतुरा अननादी सुरवरा, स्मरहरा अगम्य तू, भक्तवत्सला भक्तपालका, नमन माझे गणनायका, आदित्यानि कंसांतका, देवी अंबिका नमस्कारू, चतुष्टय वाचांची स्वामिनी, जी राहिली मातृका लक्षणी, तिये ब्रह्मकुमारी लागूनी, अंतःकरणी ध्यायीजे. सकल देवतांसह शिवासी, पुन्हा नमस्कारोनी आज्ञेसी, मागुनिया प्रेतकल्पासी, प्राकृतासी आरंभितो. नैमिषारण्ये सूतमुनी, पुराण सांगे अनुदिनी, तो कोणे एके दिनी, व्यासासने बैसला. तया ते ऋषी शौनकादिक, प्रश्न करीते झाले सम्यक. यम सर्वांचा जो अंतक, यातना अनेक करीतसे. तयाच्या लोकाचा विस्तार, आणि जीवांचा आचार, देहत्यागिल्या कर्मप्रकार, कैसा नरजीव भोगी तसे. हे अद्यंत निरूपण, पुराण संज्ञा संक्षेपान, आम्हा सर्वांसी कथन, एकीकडोन पैकी जे. ऐसा ऋषींचा प्रश्नार्थ, ऐकोनी सूत हर्षयुक्त, दृढ धर्मवृक्ष भगवंत, तयासने मस्तस्तवी तसे. म्हणे वृक्षरूपीत भगवान, वेद तुझे स्कंददान, पुराणे त्या शाखा गहन, यज्ञ दक्षिणती कुसुमे. ऐसा बाढला जो वृक्ष, तयाचे फल असे मोक्ष. वृक्षरूपी सर्वसाक्ष, जो प्रत्यक्ष सर्वांघटी, तो सर्वांचे करी कल्याण. म्हणून नमस्कारिला भगवान, मग म्हणे ऋषीं लागून, पूर्वी सुपर्ण गरुड जो का. तो विष्णूंप्रती पुसता झाला, तुझिया प्रसादे गोविंदा मला. अव्याहत गती सर्व लोकांना, असे विश्वपाळा मज लागी. सर्व लोकांच्या समस्त रचना, मी विलोकल्या मधुसूदना. पर्याम्य पुरीची रचना, माझ्या नयनान दिसेची. जेथे पीडिती पापी जन, तेथे नाही माझे गमन. या हेतूने तुम्हा लागून, प्रभो प्रश्न करीतसे. भूलोकी भरतखंड विख्यात, लवण समुद्रे जे वेष्टित. चतुर्वर्ण समायुक्त, जन्म मानुषात होतसे. त्याही योनी माझारी, सुकृती पापी नरणारी. मागे पुढे देहधारी, कर्मदोरी धरून ती. पाप पुण्य होता समान, अप्राप्य मनुष्य देह जान. तो पावुनी ब्रह्मज्ञान, नर अज्ञान न पावती. अथवा तुझी नैष्टिक भक्ती, मूढजन न करीती. आयुष्य सरता देहांती, लोकतया प्रती कोणता. ते मेल्यावर प्राणी समस्त, यानंतर करावे काय कृत्य. अधिकार कोणासी असत, क्रिया समस्त करावया. आणि देशकाल द्रव्य साहित्य, कैसे तयाचे नित्यकृत्य. महारोगे जाहल्यामृत, स्वदेशस्थ परदेशी जो का. मरण जे पावले जन, त्यांच्या मृत दिवसापासून वर्षपर्यंत कर्म संपूर्ण. अनुक्रमाण सांगीजे, अगाहे रमानाथा. कृपाहस्त माझिया माथा, ठेवून येथे देतान प्रेता. कैसे तत्वता स्वर्गी पावत. हे माधवा निरूपण मज कीजे सकल आपण. ऐसा ताक्ष प्रश्न भगवान, ऐकोणी जनार्दन बोलिला. वैनतेया भाग्यवंता, ऐके सर्व यथार्थता. जे त्वा पुसिले काश्यपसुता, ते तत्वता तुझ कथितो. श्राद्धांचे भेद तीन असती, नव आणि नवमिश्र म्हणती. तिसरे पुराण निश्चिती, श्राद्ध पद्धती ऐसी त्रिधा. मृत दिवसापासून 10 दिवसांपर्यंत दान. नवश्राद्ध नामाभिधान, ऋषी सज्ञान बोलती. 11 दिवसापासून होई यावद वर्ष प्रमाण. ती श्राद्धे नवमिश्र संपूर्ण, श्राद्धे पुराण यानंतर. 14 लोकान माझारी, भूरलोक श्रेष्ठ असे भारी. त्याही माझी पन्नगारी, जंबुद्वीपधात्री अतिउत्तम. त्या सप्तद्वीपात भारतखंडचे अतिविख्यात. त्याही माझी वर्षभरत, ते लोकविख्यात असे पै.
त्यात जे भागीरथी तीर सर्व दोषांसी जाळणारो यातुल्य अन्य लोक समग्र नहोती खगेंद्रा कल्पांती ती भागीरथी मत्स्वरूप ब्रह्मांड ही जाणते जल्प तेथे सर्व जीवांचा जल्प शास्त्ररूप वयसे जे शास्त्रप्रमाणे आचार करती ते मेले अथवा जिवंत असती परितयांसी दुर्गती न घडे निश्चिती कधीही जे टाकून शास्त्रमार्गाते वर्तताती कामचाराते ये धरुणी पापमार्गाते दुर्गती ते पावती जरी उपजेल पश्चाताप तरी ब्राह्मणा प्रार्थुनी अमूप प्रायश्चित्ते होती निष्पाप किलबिष्टोपत्यागोनिया आणि जे पाप आचरती जयांसी नसे ज्ञान भक्ती प्रायश्चित्त नाचरता मरती नरक भोगिती दारुण ते नरक भोगिती ते दारुण निरय भोगल्यावरी जन्म पावती पूर्वपापांची चिन्हे उमटती त्यांची निशाणी तुझप्रती यथा पद्धती निरूपितो ज्याने पूर्वी मारिला ब्राह्मण अथवा केला अपमान तो क्षयरोग पावे दारुण सुरापान करी जो तयाचे दंत कृष्ण होती सोने चोरिता नखे कुचती जो भोगी गुरुपत्नी प्रती दुष्कर्म गती त्या प्रत आपण अथवा आणिक कोणी वृत्ती दिली ब्राह्मणां लागुनी हरिदांसाठी सहस्र वरुषे प्राणी कुर्मियोनी विष्ठेत पावे कोणी एक ब्राह्मणा लागून देईन ऐसे ऐकवून जो न देई नर अज्ञान कुंभिपाकस्थान तया प्रती ऐसे अनेक नरक भोगिल्यावरी जन्मोनी होय दरिद्री यास्तव पंडित चतुरी अयन परवी गोदान कीजे एका गोदान निष्पाप होत हे अज्ञान पापाचे प्रायश्चित्त बुद्धिपूर्वकास स्मृतियुक्त प्रायश्चित्त करावे एकपंथी पुण्य करावे पुण्यकर्त्यास सेवित जावे क्षणभंगुर देह स्वभावे परिजानावा लभ्य ऐसा प्राप्त होनी देह जेन सेविती साधू समूह सर्वात देखत पडे देह ठाकोनी परिग्रहा जातसे ऐसे जाणून या खगपती धर्मार्थ लावावी संपत्ती गृहामध्ये धनाची वस्ती सुहृद सांगती स्मशानी शरीर ते अग्नी जाळीत पापपुण्य सवेत पापे नर असल्या लिप्त निरय प्राप्त जाणे पुण्य असल्याबरोबरी तो प्राणी तळे स्वर्ग पायरी मृत दिवसापासून नरी सर्पारयुक्त विधी जो का तो विधी करावा आवश्यक असल्याही मनुष्य रंक गृहत्याग क्रियात्याग व्रतत्याग ब्रह्मचारी तपस्वी असोनी ग्रामसेवित संन्यासी इंद्रियेन रक्षित हे चारी आश्रम नोहेत विटंबना निमित्त पै करते सर्वधर्मही ऐसे पुरुष दूरत्वजावे इतक्यास संसार विषय आसक्त मानस असोनी विशेष ब्रह्मधन्य बोलती ब्रह्मांड मंडपा माझारी धर्म ब्रह्म बरोबरी त्या ते टाकिती अंत्यजापरी ते निरयनगरी पावती जरी स्वधर्म असे हीन तरी उत्तम परधर्माहून स्वधर्मे मेल्याही कल्याण परधर्माने वाचता भयो तस्मात या उभय लोकात आचारश्रेष्ठ असे सत्य आचारहीनासे वेद पुनीत न करती नित्य पठताही आचार हाची प्रथम धर्म तो न त्यजावा अत्युत्तम संकट पडता परम श्रेष्ठ धर्म रक्षावा नरे सात्विकाची करावी संगती त्यजावे राजस तामसांप्रती त्यांचे संगती दोषांची प्राप्ती होय नरकगती अनुसेवने स्वर्गी जाती सात्विक जन तामसांसी नरकस्थान राजसांसी भूलोक जान गीता प्रमाण सेयासी अग्निवरची तजे ब्राह्मण कधी न करती होम हवन आणि राजा ब्राह्मणहीन कूट विक्रयीन वैश्य जोका तो आणि शूद्र जाती तो जन्म पावूनी सेवन न करीत पत्नी पती रागी वंचित नरकनिश्चित भोगिती हे अस्नात करी भोजन ते अन्न नो हे विष्टा भोजन उदकपान रुधिरा समान प्रातस्नान म्हणून केजे यास्तवची आचारवंते स्नान करोनी तर्पणाते की जे नात्री रुधिराते प्राशिला दोषाते पावतसे खंडनपेशनादी पंचसून याचा दोष असे गहन म्हणून प्रायश्चित्तार्थदान पंचसु लक्षण यज्ञ निर्मिले तेन टाकावे एकही दिवस टाकिता घडी निरयवास अल्पन्यायी दंडविशेष यमधर्म सरस करीतसे सदा शौची यज्ञ कीजे धर्ममूल शौच जाणीजे बाह्य शौच मृज्जले कीजे अंतरिधरिजे शुद्ध भाव काम क्रोध आणि लोभ हे अंतरमल स्वयंभ
त्रय उपायी तिहींचे कुंभ निर्मूल सुलभ क्रमे केजे कामजिंकावा धैर्ये करुणी शांतीने केजे क्रोधहानी संतोषे लोभाची निशाणी सुज्ञांनी मोडावी लीला मात्रे दान ध्ययन आणि होम या धर्मी ब्राह्मण उत्तम गती पावी रान सुगम दानने संभ्रम गती प्रद जिन्ही पूर्वी न केले दान ते नर दरिद्री होऊन दीनवाणी भाकोनी अन्न मागती मलिन होऊन ती तस्मात् यथाशक्ती दान द्यावे परस्वी सर्वदा त्यजावे भोगिता प्राप्त स्वभावे होई न भोगवे तैसा नरक नहुने शचीची इच्छा धरली चंद्राने गुरुपत्नी भोगिली प्रजापती लागी भुली पडली स्वकन्या देखता वृषभध्वजे पाहुनी मोहिनी मोह पावला देवशिरोमणी तस्मात् स्त्री आणि सुराप्राशनी मोह झडपणी होतसे नारीचे दृष्टीत कामाची वस्ती मनोनीती त्यजावे निश्चिती ऐसे आचरण जे करती ती मेल्या पावती स्वर्ग सुख जैसे शीतकाळी उष्णकाळी तैसे कर्म करावे वर्षाकाळी जेणे पावे सुख न भाळी दुःख काजळी न लागे कदा ऐसे कर्म विवेकयुक्त मनुष्य जन्म जो का पावतो त्याने व्हावे विष्णुभक्त हो पाश तोडावया त्याने व्हावे विष्णुभक्त भवपाश समस्त तोडावया विष्णुभक्ता वाचोने प्रसूत ती जहुन वंध्या उत्तम सत्य यास्तव सर्व अवस्थात धर्मणे मस्त अनुष्ठावा अर्थ आणि काम जाण हे अनर्थाचे दोघे कारण ऐसे जाणोनी मनीषीन रात्रंदिन विष्णू ते स्तविती अगा पुण्यवंता वैनतेया तुवा लोकांच्या उपकार कार्या मज पुसली प्रश्नचर्या ती व्याख्या तुझ प्रती सांगतो अनुक्रमेची सांगतो तुझ सावध होऊनी पक्षीराज प्रश्नार्थ सर्व समज श्रवण काज धरोनी चित्ती जे धर्मशास्त्र न करी श्रवण जो धर्मशास्त्र न करी श्रवण तो न उद्धरे कदा जान ऐसे बोलिला श्री भगवान अध्याय संपूर्ण पै होता गरुड पुराणा माझारी पवित्र प्रेतकल्प भारी गरुडासी निरोपी श्रीहरी ऋषींसी सत्रांतरी कथी सूत माधव विनवी कर जोडून मी बोललो प्राकृत वचन श्रोते साधूंनी न्यून पूर्ण कृपा करून करीत जावे इति श्री गरुडपुराणे प्रेतकल्पे गरुडनारायण संवादे प्रथमोऽध्यायः।